अॅनिमल इंस्टिंक्ट बद्दल तू बोलली होती, मुंगीचा तू वापर केला होता, तसं आणि बाकीच्या कॅरेक्टरसाठी तू असं जोरम मधलं माझं पात्र जर सांगेल तर क्रोकोडाईल असं माझं पात्र होतं. तर यू विल सी की तू प्रत्येक ठिकाणी वॉक हा क्रोकोडाईल सारखा. आय ऑलवेज वॉक स्लोली. माझ्या आय मुवमेंट नाहीच आहेत फिल्म मध्ये. देर इज नो आय मुवमेंट. कारण की क्रोकोडाईल एकतर ती पूर्णपणे बंद असते, नाहीतर ती 7-8 डोळे उघडे असते. शी स्टडी स्टिल. सो दॅट वॉज मी मी जेव्हा देवाशिषला म्हणाले आणि ते त्याने मेकिंग मध्ये पण ठेवलंय ते जे कॉन्व्हर्सेशन आहे ते तू जर जोरमचा मेकिंग व्हिडिओ पाहशील ना त्याच्यामध्ये ते कॉन्व्हर्सेशन आहे. म्हणजे मी त्याला सांगितलं की मुझे लगता है की ये क्रोकोडाईल है. शी विल नॉट गो इन एनीवन एल्स टेरिटरी. शी विल वेट अंटिल तिची शिकार तिच्या टेरिटरीमध्ये येत आहे. तिच्यामध्ये ते पेशन्स आहे, तिच्यामध्ये ते स्थैर्य आहे, ते वाट पाहण्याची तिची क्षमता आहे आणि ते वाट पाहणं तिच्या आयुष्यातल्या त्या अनुभवांमुळे आलेलं आहे. त्यामुळे शेवटी जेव्हा झिशान येतो आणि तो उघडत नाही आणि मी हळूहळू काच उघडते, तेव्हा माझी शिकार जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा हळूच मी सीटवरती अशी खाली वाकून जाते. तर ते मगर पाण्यात जाण्याचा तो, तर ही ऑल्सो टेकन दॅट शॉट लाईक दॅट वे. तोही असा दिग्दर्शक आहे की त्याला त्याच्यामध्ये ते वेडेपण आहे. तर त्यानेही त्याचे शॉर्ट डिझायनिंग कायम कधी कधी फक्त डोळे ठेवलेत, नाकापासून कट केलाय त्याने क्लोज. सो दीज आर द थिंग्स जे काही काही सिनेमामध्ये, पण सगळ्याच सिनेमामध्ये कुठला एक फॉर्म्युला काउंट होतो असं नाही. दरवेळेसचा कुठलाही सिनेमा ही प्रत्येक कॅरेक्टरला कुठल्या तरी अॅनिमलशी रिलेट करावं किंवा काय असं नवीन प्रोसेस असते ती. हर एक वेळची ती काही अशी युनिव्हर्सल एक माझी किंवा अशी काहीतरी प्रोसेस आहे असं. राईट राईट.